तर आज मला असा काही सरप्राईज भेटला माझ्या मैत्रिणीकडून, जे की मी तुम्हाला पुढे सांगते. सकाळी सकाळी एकदम फ्रेश मूडमध्ये उठली होती कामाला जायला मी पहिल्यांदा, ते पण कारण की ठरवलेले नवीन वर्षाची नवीन सुरुवात एकदम हॅपीनी करायची, छान मस्तपैकी करायची आणि खुशी कामाला जायचं. एकदम छान मेकअप वगैरे करून आज रेडी होते आणि इथे दीदीची मी थोडी एडी घेत होते की ती नाश्ता करत होती आणि तिचा बिना मेकअपचा मी इथं व्हिडिओ घेत होते आणि ती नाही म्हणत होती घ्यायला. आणि आमच्या बेलाकडून पण तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर. ठीक आहे, थोडासा ॲटिट्यूड दाखवते ती, बघत नाही, पण ठीक आहे, तर समजून घ्यायचं. कामावर पोचले आणि कामावर गेल्यावर सर्वांना हॅपी न्यू इयर केलं मी. आणि कंपनीने हॅपी न्यू इयरचं आम्हाला गिफ्ट पाठवलेलं आहे. काय तर 200 बॉक्सची गाडी. आता कंपनीचं म्हणणे कामच करा तुम्ही, तर कामच करू. आणि त्यांनी ठरवले की जिम लावायची, बॉडी बिडी बनवायची. बॉडी तर काही हाय नाही यांची, तरी चाललं आहे. आणि हॅपी न्यू इयरची खुशी बघा आम्हाला, आमच्यापेक्षा तर कोणालाच नसेल. मग नाश्ता केला आम्ही, वडापाव वगैरे खाल्ला. आणि हा फॅन बघा किती भारी ना, त्याच्यामध्ये फॅन पण आहे आणि त्याच्यामध्ये गेम पण आहे, म्हणजे हवा पण खा आणि खेळा पण. आणि रात्री इथे माझा बेस्ट फ्रेंड आला होता. हा सडन प्लॅन होता की आपण आज भेटूया असं तसं, पण मला माहीत नव्हतं की हे माझ्यासाठी केक घेऊन आला आहे. कारण की माझे 10K हे फॉलोअर्स कंप्लीट झाले, ते त्याच्या खुशीमध्ये माझ्यासाठी केक घेऊन आलेले होते. मला हे खूप चांगलं वाटलं, कारण की आम्ही स्कूलपासून बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही 4घीच जणी जास्त करून राहिलेलो आहे जास्त, आणि आत्तापर्यंत आम्ही सोबत आहे. म्हणजे तुम्ही बघा, आम्ही 7वी-8वी पासून सोबत आहे, तर आता आमचं ग्रॅज्युएटपर्यंत होत आलेलं आहे, अजून पण आम्ही सोबत आहे. आमच्यात कधी भांडणही झाली तरीही आम्ही ते हसून खेळून आम्ही सोडवून देतो. आणि अशी मैत्रीण भेटायला पण नशीब लागतं. आणि इथे यांना माहितीच नाही की यांचा मी इथे व्हिडिओ घेत होते. केवढे दिसताय ना. नंतर मग खाल्लं पिल्लं आम्ही आणि घरी जायला निघालो होतो. दुकानात गेले तर दुकानातच केक विसरून गेलेली होती मी, तो परत घ्यायला गेले. घरी पोचले आणि बस आजचा माझा दिवस हा असा गेला, खूप चांगला गेला. आय होप की पुढे येणारे दिवस पण माझे असेच आणि तुमच्या सर्वांचे पण दिवस वर्ष हे असेच खूप खूप जास्त खुशीतून. आजचा तुमचा दिवस कसा गेला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.